सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस, त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना। समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा। कोपरगाव तालुक्यातील उकडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी धार्मिक स्थळाला लक्ष्य करत रेणुकादेवी मंदिराचं कुलूप तोडून दानपेटीतील सुमारे 25 ते 30 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। पोलीस सूत्रांनुसार ही चोरी 23 फेब्रुवारीच्या रात्री 10 ते 24 फेब्रुवारीच्या सकाळी 6 या कालावधीत घडली। चोरट्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दानपेटी फोडून त्यातील रोकड घेऊन पलायन केलं। या प्रकरणी पोलीस पाटील सौ सुरेखा विलास जाधव राहणार शिरसगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 331(4) व 305 अन्वये गुन्हा क्रमांक 67/2026 दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल एन शेख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। धार्मिक स्थळावर झालेल्या चोरीमुळे गावात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून चोरट्यांचा लवकर शोध घेण्याची मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून होत आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं। म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी। गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड। कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास। नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू। लिमिटेड सीट्स। आजच प्रवेश निश्चित करा। संपर्क 87 66 56 00 83। AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव।